श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ ब्राह्मण सज्जन व्यासपीठ इथले सर्व आराध्य दैवत प्रभू रामचंद्र, सीतामाता, हनुमंतराय, अंगाई माता या सर्वांना आपण आवाहन परमहंस परिव्राजकाचार्य श्रीधर स्वामी महाराज यांच्या तपोभूमीमध्ये आपण सर्व ज्येष्ठ वरिष्ठ योग साधू तपस्वी ऋषीमुनीस म्हणूया आणि इथे समर्थसेवा मंडळाचे कार्यभार आहोत। मला सद्गुरू झाल्याकडे योगेश्वर रामदासी, अजयकुमार रामदासी यांच्या श्रीचरणाला वंदन करते आणि एक थोडासा वेळ म्हणून मला संधी मिळाली त्याबद्दल आपल्या सर्वांना नमस्कार मनापासून वंदन करते। आणि आपण सर्वजण इतके ज्येष्ठ वयाने दिसता इथे त्याला माझं वय नाही, तितका अधिकार पण नाही, पण एक त्यांनी संधी दिली, लहान मुलं असतं थोडंसं काहीतरी अभ्यास करायला लागलाय तर तुम्ही समजून घ्या, अशी विनंती करते। गेले 3 दिवस या योगसूत्राचा आपण अभ्यास करतो आहोत। अतिशय सुंदर असा हा योग सत्र हे शिबिर संपन्न होत आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांनी शास्त्राचा विचार आणि मग साधना रूपाने मनोबोधाची असलेली रचना। आपण सर्वजण परिचित आहात, आपण ज्या आता क्षेत्रात आता उपस्थित आहोत त्या समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराजांची तपोभूमी आणि समर्थ संप्रदायानुसार जी 3 प्रस्थानत्रयी आहेत, मनोबोध, आत्माराम आणि रासबोध, ग्रंथराज रासबोध, आणि मग समर्थांच्या अनेक स्फुट काव्य रचना आहेत, समर्थांची अनेक भारुडं आहेत, त्यांच्या नाट्य आहेत, अभंग आहेत, अशी अनेक रचना समर्थांनी केलेली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे वाग्देवता मंदिर धुळ्याला इथे सगळ्या समर्थांच्या अनेक रचनांचं संकलन केलेलं आहे आणि त्यातील मनोबोध, आत्माराम आणि रासबोध या प्रमुख ग्रंथांचा अभ्यास सज्जगणावर होत असतो विविध वेळेला, विविध ठिकाणी। त्यातल्या मनोबोधाचा विषय आपण थोडासा घेणार आहोत। आता मनोबोध म्हटलं की मनाला केलेला बोध, मनासाठी केलेला बोध, आणि कोणी बोध केला, कशासाठी केला, मग त्याला मनोपनिषद असं का म्हटलं आहे? इतकी उपनिषदांसारखी अथांग शास्त्राची एक मांडणी या मनोबोधातून दिसते। इतकं दर्जेदार ते काव्य समर्थांनी एका दिवसात रचलं। सापडचा रामाचा उत्सव चालू होता आणि थोडंसं कमी म्हणता येईल की काहीतरी थोडंसं कमी वाटतंय असं वाटलं की बुद्धांच्या सेवेमध्ये थोडी कमतरता होती रामाच्या सेवेमध्ये, म्हणून समर्थांनी त्यांच्या शिष्याला आज्ञा केली, मी एका रात्रीत समर्थांनी 205 मनाच्या श्लोकांची रचना केली आणि आपल्या सगळ्या शिष्यांना त्यांनी आज्ञा केली या मनाच्या श्लोकांची तुम्ही ते समजून घ्या, त्याचा अर्थ समजा आणि गावोगावी जाऊन तुम्ही रघुपतीचा रचना करा, या मनोबोधांचा तुम्ही उच्चार करा आणि मग सांप्रदायिक दीक्षेला सुरुवात करा। आणि असा प्रकारे साधारण 1600 पासून आता खरं म्हटलं तर दीक्षा ही जी प्रचलित आहे ती प्रत्यक्ष दत्तगुरूंपासून आहे, अनेक संप्रदायामध्ये दीक्षेची प्रथा चालू आलेली आहे। समर्थांनी हा असा उत्सव सुरू केला आणि या मनोबोधांची रचना एका रात्रीमध्ये, एका दिवसात, प्रत्यक्ष रामचंद्रांचा अवतार असल्यामुळे त्यांना काही कठीण नव्हतं, इतका अर्थपूर्ण उपनिषदांचे सूत्र असलेला हा मनोबोध ग्रंथ आहे। इतका छोटेखानी ग्रंथ आहे पण अत्यंत जीवनाचा सार हा एकच सफिशियंट आहे असं सगळे संत म्हणतात। आता ह्या सूत्रांमध्ये आपण बघितलं मगाशी स्वतः सरांनी खूप सुंदर त्यांनी सत्र घेतलं। मुख्य योगसूत्र काय किंवा भक्तिसूत्र काय किंवा किंवा नामसत्र काय, ही जी सगळी साधना आहे ती कुठल्या तरी एक फाउंडेशनवर बेस्ड आहे। मग आता योगसूत्रात आपण काय म्हणतो, योग चित्त वृत्ती निरोध, कशाची तरी योग आहे। नामसाधनेमध्ये सुद्धा काय, कशाचा तरी योग आहे। योगामध्ये जीवाचा शिवाशी, नामसाधनेमध्ये नाम आणि नामी, ज्याचं नाम घेतोय तो
देतो आणि ते नाम ह्या त्रिपुटीचा लय झाला की एकरूपता आलीच आहे. मग ती नामलक्षणा भक्ती, योगलक्षणा भक्ती, योगलक्षणा भक्तीमध्ये अष्टांग योगाची साधना आहे. आता हे जे योग साधनेचे जे सगळे तुमच्यासारखे एवढे मोठे दिग्गज ऋषीमुनीच म्हणूया तपस्वी आजच्या काळामध्ये योग साधनेची इतक्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणात माझा इतका रिस्पॉन्स मिळाला आहे. म्हणजे ज्या अर्थी इतकी प्रमाणात त्याचा फक्त काय होतं आजच्या काळामध्ये योगशास्त्राचा अभ्यास फक्त काहीतरी क्युअर करण्यासाठी मग कुठेतरी मान दुखते पाठ दुखते इतकाच थोडासा स्थूल रूपाने विचार होतो. ते तितक्याच प्रमाणात घेतलं जातं का हा विचार जरा थोडासा येतो. आणि त्याच्यामुळे कायदा नियम ध्यानधारणा समाधीपर्यंतचा जो विचार आहे ती सगळी शृंखला ती सगळी समाधीची अवस्थापर्यंत ही सगळी साधनाच आहे ना. मग योग साधना झाली. नामसाधनेमध्ये म्हणतात की भरला धनलाट हरी दिसेल. जो जो मला दिसतोय तो सगळा त्याचाच आविष्कार आहे आणि त्या भावनेने मी त्याची सेवा करणार. प्रत्येकामध्ये मी त्याचं रूप बघणार आहे आणि मग मला कधीतरी तो भेटणार. मग असे अनेक अभंग आहेत. सर्वत्र संचले विठ्ठले रामा, विठ्ठल होता राम होता या रूपामध्ये त्याला मला बघायचं. ही झाली भक्ती व पराभक्ती गौरी भक्ती असे याच्यामध्ये प्रकार आहेत. नवविधा भक्तींचा विषय समर्थांनी मनोगतात आहे किंवा दासबोधामध्ये मुख्य त्याचा नवविधा भक्तीचा एक चॅप्टर आहे वेगळा. या अंगाने विचार येतो. दुसरा आपण विचार करूया ज्ञानसाधना किंवा ज्ञानलक्षणा भक्ती. आता ज्ञानलक्षणा भक्तीसाठी अनेक प्रिकॉशन्स घेतले जातात किंवा आपण म्हणूया प्री कंडिशन्स आहेत. आता कुठलीही साधना करायची म्हटलं की त्याला काहीतरी प्रिकॉशन्स पाहिजे, त्याला प्री कंडिशन्स पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता साधं आपण कुठेही बाजारात जातो किंवा काही जातो तर मला तिथून तयारी करावी लागते. मला त्या पर्टिक्युलर दुकानात जावं लागतं, ती वस्तू मागावी लागते आणि मग ती वस्तू मी घरी घेऊन घेते. म्हणजे त्याची उपयुक्तता सिद्ध होण्यासाठी आय हॅव टू डू समथिंग. तसं ह्या एवढ्या मोठ्या शास्त्रामध्ये जिथे प्रत्यक्ष जीवाचा शिवाशी योग होणार आहे अशा शास्त्राची जर मला भेट व्हायची असेल, त्या रामाची जर भेट व्हायची असेल, निर्गुण रूपातला राम किंवा सगुण रूपातला राम. सगुण रूपामध्ये जेव्हा भक्ती उदयाला आली की तो सगुण रूपात राम भेटतो. मग त्याच्यामध्ये सगुण साकार रामाचं चरित्र आहे, सगुण निराकार रामाचं चरित्र त्याच्या अवतारांचं चरित्र आहे आणि मग निर्गुण निराकार म्हणजे तो आत्माराम आहे. त्या आत्मारामाची जी भेट आहे तो आत्माराम. असा हा 3 प्रवास रामाचा. आणि मग आता ज्ञान लक्षणा भक्तीमध्ये काय काय येतं त्याच्यामध्ये श्रवणे मनने नित्यासने आणि त्याचं अनुसंधान केल्यानंतर मग त्याचा साक्षात्कार अशी ही बैठक आहे. किंवा आपण असं म्हणूया की विवेक वैराग्य समाधी षटक 56 म्हणता येईल. शपथ उपरव तितिक्षा मुमुक्षुत्व साधनच्या दृष्टीने संपन्नता आली पाहिजे. आणि मग त्यानंतर परोक्ष रूपात म्हणजे शब्दांच्या स्तरावर त्या रामाचं आता आपण म्हणूया राम हे अधिष्ठान आहे किंवा विठ्ठल घ्या. कोणी हनुमंताची उपासना, कोणी गणपती असेल, कोणी शाक्त असेल. तर तुम्ही योगसूत्राचं आपण पतंजली ऋषींचं घ्या. आपलं अधिष्ठान किंवा आराध्य दैवत काय असतं ते आपल्या आपल्या टर्म्स कंडिशन्सनुसार किंवा आपल्या सद्गुरूंनी जे दिलंय त्यानुसार आपण निश्चित ठरवावं. पण एकदा का मात्र तो ठरला आपला प्रवास की त्याला मात्र झोडणे करून शेवटपर्यंत मी ते त्यालाच एकमेव तितकंच लॉयल राहून ती मला उपासना करायची असं समर्थ आपल्याला या धर्मग्रंथातून सांगतात. आणि मग परोक्ष रूपाने जेव्हा मला तो कळला म्हणजे फॉर एक्झाम्पल साखरेची चव कळते का आपल्याला सांगता येईल का? कॅन बी एक्सप्लेन इट? साखरेची चव कशी आहे, गोळाची चव कशी आहे, गुळ खाल्ल्यानंतरच तो कळतो की तो कसा लागतो. कॅन बी एक्सप्लेन इट टर्म्स ऑर कॅन बी एक्सप्रेस इट बाय वर्ड्स? नो, इट इज नॉट पॉसिबल. तसंच हा राम जेव्हा मला परोक्ष रूपात भेटतो तेव्हा सम टू सम एक्सटेंट्स आय कॅन एक्सप्लेन, बट अपरोक्षतेचा अनुभव हा प्रत्यक्ष तो होऊनच घ्यायचा. ही ज्ञानलक्षणा. मग आपण 3 साधनाक्रम पाहिला: योग साधना, नामसाधना, भक्ती साधना आणि ज्ञानलक्षणा. आता जेव्हा ज्ञानोत्तर भक्तीचा विषय समजत किंवा संत म्हणतात, अनेक संत बघा बघा संतांची माहिती आहे महाराष्ट्राची. माऊली काय, निवृत्ती ज्ञानदेव सोपान कवी तुकाराम महाराज काय, हे सगळे प्रत्यक्ष जीवनमुक्तच होते ना. हे प्रत्यक्ष त्या पदाला पोचलेलेच होते, तरी सुद्धा ती विठ्ठलाची वाणी होती ना. म्हणजे असं नाही आहे की हे जेव्हा त्या पदाला पोचलेले होते तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारे जप पूजन किंवा
इंग्लिशमध्ये, म्हणून मी ती लिहून आणली. सबलिमेशन ऑफ द कॉन्शियस माइंड रिझल्ट्स इन द एलिव्हेशन ऑफ द सबकॉन्शियस माइंड which eventually results into the divine consciousness. सगळीकडे एकच आहे ना. मग पातळीचं सूत्रबद्ध काय किंवा ज्ञान आपल्या अनेक अंतरंग साधनेतले आत्मारामासारखे ग्रंथ काय, माऊलींचं ज्ञानेश्वरी काय, आत्माराम काय, कुठल्याही ग्रंथामध्ये मार्ग एक वेगळे जरी असले तरी जाणार एकाच ठिकाणी, हे मात्र मला कायम समजून गेलं पाहिजे. आणि मग काय होतं, साधकाची फरफट किंवा साधकाची कुठेतरी फसवणूक का होते, कारण एकदा हा मार्ग चांगला दिसतो ना, एकदा हा मार्ग, मग इथे काहीतरी मला पंचतारांकित काहीतरी चांगलं दिसतं, मग मी तिथे अडकते. ही फसवणूक करून घ्यायची नाही असं सगळे संत सांगतात. म्हणून योग्य मार्ग, योग्य उपासना, योग्य सद्गुरू, योग्य संप्रदाय, जो विपार्थी संप्रदाय नसतात समर्थ संप्रदाय, आणि या समर्थ संप्रदायाची ही आपण म्हणूयात एक प्रस्तावना तरी आहे. आता त्यातल्या समर्थांच्या काही 2-3 श्लोकांचा आपण विचार करू. आत्मारामातले खूप सुंदर विचार समर्थांनी मांडलाय मनासाठी बरं का. या मनाचे संगती जन्म घेतले पुनरावृत्ती, माया माईक असोनी भ्रांती बरोपडा झालो. समर्थ काय म्हणतात की या मायेच्या जालामध्ये मी कशामुळे पडलो, तर अखंड वासनेचे माझे अनेक वासना त्याच्यामुळे जो मी अडकतोय त्याच्यामुळे या सगळ्या चक्रामध्ये मी सारखं अडकतो, येतो जातो. कुठला पुढचा जन्म परत मनुष्याचा आहे माहिती नाही मला. आता ही सगळी माझी कर्म संपली आहे, पण पुढचा जन्म मला नक्की तोच मिळेल याची मला शाश्वती नाही आहे. मग ती शाश्वती मिळण्यासाठी आत्ता वेळ आहे. मग आता काय करायचं, म्हणून योग्य मार्ग, योग्य साधना पद्धती आता मी करणं अपेक्षित आहे असं समर्थ सांगते. मी माझं काही सांगत नाही, ते जे समर्थांनी लिहून ठेवले ते मी तुम्हाला सांगते. मग समर्थ काय म्हणतात, मना संघ हा सर्व संघास तोडी, मना संघ हा मोक्ष तत्काळ जोडी, मना संघ हा साधकासी शीघ्र जोडी, मना संघ हा द्वैत विशेष मोडी. आता हा जो सगळा संघ आहे तो संघ कसा सोडायचा याचंही एक सुंदर मार्गदर्शन समर्थांनी वेळोवेळी केलेलं आहे. अनेक श्लोक या मनोबोधामध्ये येतात, अनेक प्रकारच्या साधना पद्धती या मनोबोधामध्ये आलेल्या आहेत. मला असं तुम्हाला एक विनंती करायची आहे की छोटेखानी ग्रंथ जरी दिसला तरी त्याचं अत्यंत अमूल्य साधारण असं महत्त्व आहे. छोटासा ग्रंथ आहे, प्रत्येकाने हा ग्रंथ विकत घ्या, नसेल तर आपण इथून देऊ. पण या मनोबोधाची 205 श्लोक म्हणूयात, अशी 205 माझ्या साधनेसाठी साधनाक्रम हा समर्थांनी दिलेला आहे. मग ही साधना पद्धती मनोबोधाची रचना कशी आहे सगळ्यांना माहिती आहे. पहिला कर्म मार्गाचा समर्थांनी विचार केला आहे. कर्म कसं करावं, ते किती शुद्ध करावं, मग प्रत्येक ठिकाणी सकाम कर्म करावं का, निष्काम कर्म करावं का, व्यवहार करताना मी कर्म करणार आहे त्याच्यामध्ये अपेक्षा असणार आहे, पण जेव्हा मी भगवंताशी, जेव्हा सद्गुरूंशी किंवा एखाद्या धर्माचं कार्य करते तेव्हा त्याच्यामध्ये माझी नक्कीच निष्कामता वाढली पाहिजे. म्हणजे निष्काम करणं, कुठल्याही प्रकारची हेतू, कुठल्याही फळाची अपेक्षा नाही. मग हा कर्ममार्गाचा पहिले काही साधारण 35 श्लोक आहे ते साधारण कर्ममार्गाचा विचार, नंतरचा विचार, नंतरचे जे श्लोक आहेत ते उपासना मार्गाचे श्लोक आहेत. त्यानंतर म्हणजे 67 ते 135 जे श्लोक आहेत ते उपासना मार्गाचे श्लोक आहेत, आणि 135 ते 200 ज्ञान मार्गाचे श्लोक आहेत. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान कसं आहे, त्याची कशी आपल्याला त्याचा साक्षात्कार होईल ह्याची एक मांडणी आलेली आहे विविध श्लोकांद्वारे, आणि नंतरचे उपसंहाराचे श्लोक आहेत. अशा प्रकारात ही मनोबोधाची रचना समर्थांनी केलेली आहे. एक विचार अजून एक समर्थांनी मांडलाय की वृत्तींचा अभ्यास करा. आता वृत्ती म्हणजे काय, आपण म्हणतो मन, बुद्धी, चित्त, अहंकार, हे 4 पदर आहेत एकाच मनाला. ही वेगवेगळी रूप आहेत बरं का. मन म्हणजे काय, संकल्प विकल्प करतं त्याला मन म्हणतात. म्हणजे आता मी हे करू की ना करू, मी इकडे जाऊ की न जाऊ, हा झाला मन, संकल्प विकल्प बुद्धी. त्यानंतर मग तो जेव्हा निश्चय होतो तेव्हा ते बुद्धी ती निर्णय घेते. काही
कुणाला माहिती आहे? बुद्धी अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब. बरोबर? बुद्धी अधिक बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे जीव, अशी आध्यात्मिक डेफिनेशन आहे. आता हा जो जीव आहे तो जीव म्हणजे नक्की कोण आहे सांगता येईल का? शरीर म्हणजे जीव, हात म्हणजे मी, डोळे म्हणजे मी, पाय म्हणजे मी नाहीये. मग नक्की मी कोण आहे ह्याचा शोध घे असं समर्थ सांगतात. मग त्यासाठी विचार कुठे होतो? माझा मनावर विचार होतो, मनाच्या थ्रू माझा विचार होतो आणि त्यामुळे सगळ्या इन्स्ट्रक्शन्स मनाला किंवा त्या चिरावासाला किंवा त्या जीवाला आलेल्या आहेत. मग ती 16 रूपं इतकी सुंदर त्या ऐकव्य उपनिषदात दिलेली तुम्ही बघा. त्यांनी फक्त तुम्हाला नावं वाचून दाखवते की किती सुंदर त्यांनी ती विचार खेळी दिलंय. जाणीव बघा, मनाला जाणीव, कुठली तरी जाणीव आहे सतत म्हणजे मनच आहे. आपल्याला ओळखायचं म्हणजे मी कुठे आहे. आता जे 4 देह आहेत, कुठला? स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण. 3 जे देह आहेत ते आपल्यासारखे नाही, माझ्यासारखे. तुम्ही सगळे महान आहात. त्यांना ते 3 देह आहेत. पण जी 4था देह आहे, महाकारण देह, तो ज्ञानी किंवा योगी माणसाला असतो. तो सगळ्या अवस्थांमध्ये त्याचं स्वतःचं एक अनुसंधान असतं की ती साक्षी आहे, या सगळ्यांचं मी साक्षीत्व करतो. असा तो 4था महाकरण देहाची अवस्था आहे. आता त्या महाकरण देहाच्याही पलीकडे मला जायचंय, म्हणजे ती तुर्यगा किंवा समर्थांची उन्मनी अवस्था. समर्थांनी उन्मनी हा शब्द वापरलाय बरं का. आत्मारामात आहे, मनोबलात आहे, दासोदामध्ये आहे. आता त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी मला पहिले या मनाचं समजून घेतलं पाहिजे. मग आता जाणीव, आज्ञा दिली, मनाचा स्वीकार, दिशा, इन्स्ट्रक्शन दिला, इकडनं जा, ड्राईव्ह करताना इकडनं जा, कुठं काही आहेत ना इन्स्ट्रक्शन देत आहेत ना, तसं मी सारख्या मनाला इन्स्ट्रक्शन देते. दिशा, विज्ञान म्हणजे मी एखादा विचार, विवेकयुक्त विचार करते. एखादी गोष्ट करायची की नाही करायची असं विवेक आहे, त्याला विज्ञान म्हटलंय. आता त्या विज्ञानाचं जेव्हा काय म्हणूयात सबलिमेशन होतं, अपलिफ्टमेंट होते, तेव्हा त्याचं प्रज्ञान होतं. तो पण मनाचाच एक भाग आहे. म्हणजे ते सगळं उरतं आणि तेव्हा मी नक्की कोण आहे हा जेव्हा निश्चय होतो तेव्हा ते प्रज्ञान. मेधा, इच्छा म्हणजे काय? अखंड काहीतरी सतत मनामध्ये सतत थिंकिंग चालू आहे. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द फॉर्म ऑफ माइंड. मनाचा एक प्रकार आहे. स्मृती, गतकाळातल्या स्मृतींचा आपण सतत मनामध्ये विचार करतो, चिंतन करतो. एक छोटीशी गोष्ट आहे बरं का. एक लग्न असतं, त्या लग्नामध्ये एक आजीबाई जातात आणि त्या लग्नामध्ये सडनली त्या रडायला लागतात. शी स्टार्टेड क्राईंग युजली. लोक सांगतात, बाई तुम्हाला झालं काय? अगं तुझ्या नातीचं लग्न आहे तर तू आनंदी पाहिजेस ना. आजी म्हणते, मला माझ्या लग्नामध्ये माझ्या सासूनी त्यावेळेला ती साडी दिली नव्हती, आता त्याची मला आठवण झाली आणि म्हणून आता मला ती आठवण झाली. म्हणजे हे कित्येक सारे आपल्या डोक्यामध्ये ह्या स्मृती आहेत. त्या स्मृतींचा एक लेअर असतो, आपण लेअरच म्हणूया. दृष्टी, आता ही जी दृष्टी आहे ती कुठेतरी पडते, मग त्याच्या मागे मी विचार करते, अरे हे घड्याळ, मग हे सिटीजनचं कुठलं आहे, क्वार्टर्स आहे, कुठलं आहे, टायटन्स आहे, मग त्याच्या मागे माझा विचार होतो. असे हे सारखे मरकटासारखे विचार, हे लेयर्समध्ये जो माणूस अडकलाय त्याच्यातनं समर्थ आपल्याला बाहेर काढण्यास शिकवतात. सिंपल. त्यानंतर धृती म्हणजे धारणा, सतत मी धरून ठेवते. आता ही व्यक्ती दिसली की हां त्यांनी 2 वर्षापूर्वी मला असं केलं, ते धरून ठेवलं ना मी. स्मृती झाली, पण स्मृतीच्या पुढची स्टेप म्हणजे धृती. ते धरून ठेवलं की ते फक्त सोडून नाही दिलं. मग मी त्याच्या पुढचे अनेक प्रकार, मग आता मी हिला पण धडा शिकवणार, मी आय विल टेक रिव्हेंज, हे जे सगळे प्रकार सुरू होतात हे सगळे त्या मनाचे प्रकार. मग क्रतू म्हणजे कर्मबंधन. काही वेळेला माणसं कर्मबंधनात अडकतात. जी गीतेमध्ये सांगितलेली आहेत, यज्ञ, दान, तप, 3ही कर्म सोडायची नाही, किती संन्यासी असेल तरी. पण त्या कर्माचा 3रा अध्याय आहे, कर्मयोग हे समजलं माऊलीने सांगितलेला, भगवंताने सांगितलेला. त्या कर्मयोगाचा एकदा विचार करून घ्यावा, प्रत्येकाने अभ्यास करावा आणि कर्मबंधन कसं तयार होतं आणि मग त्या कर्मबंधनामुळे तो कसा मी रेटात अडकतो हा विचार आपण करण्यासारखा आहे. तो विचार आपण करावा आणि त्यानंतर त्या बंधनातून पडण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी मग त्याचं कुठलंही फळ मला चिकटायला नको. मग त्यासाठी काय करायचं? एक छोटंसं उदाहरण सांगते. विष्णू
उत्तरायणाची वाट बघतायत, प्रत्यक्ष भगवंताच आहेत. भीष्म म्हणजे कोण होते? आणि भगवंत गेले त्यांच्याजवळ आणि शरपंचमीवर पडले अनेक बाणा. काय म्हणतात, असह्य वेदना असतील असं ज्ञानी होता, योगी होते, प्रत्यक्ष जीवनमुक्तच होते, पण तरी सुद्धा शरीराचं थोडंसं तर आश्रमच ना पेंची. भगवंताला विचारतात, मी आज असं का पडलोय, काय, व्हॉट इज द रिझन बिहाइंड, काय द रिझन आय टू वेट फॉर द माझं इच्छा मरण होतं, उत्तरायणाची का वाट बघायला लागली, आज का वेळ यायची? भगवंतांनी त्याला आठवण करून दिली, अशा कुठल्या तरी जन्मामध्ये तू एक असा बाण मारला होतास, त्या बाणाने तुझा सरडाव झाला आणि तो सरडा त्या कुंभणात पडला आणि त्याला वेदना झाल्या होत्या. आता त्याचं फळ तू आज भोगतोयस. म्हणजे कुठल्या जन्मातलं फळ मला कधी भोगायचं आहे, त्याची मर्यादा किती, त्या फळाची इंटेन्सिटी किती, हे सगळं मी जे आज करते आहे, प्रारब्ध संचित क्रियमाण करणं, हा सगळा कर्मबंधनाचा एक भाग आहे. तुम्ही सगळे, काही गरजच नाही आहे हा विषय सांगायची, पण तर ह्या सगळ्यांना कसं बाहेर पडायचं, ह्याचं उत्कृष्ट मार्गदर्शन समर्थांनी भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. त्यानंतर असूया, अखंड असूया झुरते. आज BMW येते, उद्या मर्सिडीज. माझ्याकडे आता 500 टॉप म्युच्युअल फंड्सचं मी आय एम द बेस्ट इन्व्हेस्टर इन द मार्केट. मग सिनियर सिटीजन्स आहेत, मग मी हे इन्शुरन्स काढतो, मी ते काढतो, माझे एवढ्या FDs आहेत. मग ह्याची कंपॅरिझन त्याच्याशी, त्याची कंपॅरिझन ह्याच्याशी. स्त्रियांचं पैठणी, दागिने किंवा असं काही नाही, म्हणजे आमच्या भगिनी पण त्या एकदम त्या खूप प्रोग्रेसिव्ह असतात, त्या अशा विचारात पडत नाही, पण काही काही स्त्रिया असतात एकमेकांमध्ये असूया करणाऱ्या. तर काय सारखे संत काय सांगतात, या सगळ्यातून बाहेर निघतं. कुठल्याही तीर्थक्षेत्रात जाताना, सद्गुरूंसमोर जाताना या सगळ्यांचे लेयर्स काढून टाका. डिलीट ऑल. आपल्याकडे आहे ना डिलीटचं बटन, वापरा ना ते. आणि त्या डिलीटचं जेव्हा बटन दाबता, तेव्हा तुम्ही जेव्हा या सगळ्यांना बाहेर पडता, तेव्हा मग कुठेतरी आपल्याला निष्काम कर्म, निष्काम उपासना, एक नियम आहे बघा वेदांताचा. निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेतून चित्त शांत होतं. निष्काम कर्म, निष्काम उपासना, जी कुठली भगवंताची मी उपासना करते, मग तुझ्याशी माझा व्यवहार नाही आहे, तुझा आणि माझा हा व्यवहार नाही आहे. मला तू हवायस म्हणून मी तुझ्याकडे याचना करते, म्हणून मी तुझी उपासना करते. हा शुद्ध भाव ठेवला किती निष्काम उपासना. मग तुम्ही कुठेही असा जगाच्या टोकावर, परदेशात जरी असलात, विदेशात जरी असतात आणि अंटार्क्टिकावर जरी असतात, तरी निष्काम उपासना करताच येते ना. निष्काम उपासना आणि निष्काम कर्माने चित्त शुद्ध होतं. आता शुद्ध होतं म्हणजे काय, हे जे सगळे मनाचे जे लेयर्स आहेत ते निघून जातात आणि मग त्या शांतीची आपल्याला असे ग्लिम्सेस येतात. शांत होऊ, आता आपण घेतला अनुभव, काय केलं, सगळं विसरलो ना आपण. त्याच्यासाठी डिलीट ऑल हेच बटन उपयोगाचं. आत्ता आपण जेव्हा योगनिद्रा केली, काय केलं, सगळं विसर झालं, विस्मरण झालं. एकानं तर दोघं तिघांना तर छान गाढ, कारण तिथे कारण ते ती व्यक्ती छान गाढ झोप लागली होती. म्हणजे काय आहे, किती गरज आहे आपल्याला या सगळ्याची. आणि म्हणून संत वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला हे सतत सांगतात. आणि मग या निष्काम कर्माने, निष्काम उपासनेने चित्त शुद्ध झालं, चित्त शांत झालं. तसं एखाद्या शांत प्रवाहामध्ये एखादा पाण्याचा मस्त प्रवाह वाहतात, सुंदर तळ आहे, त्याच्यामध्ये दगड टाकत राहिलो की ते सतत चित्त विचलित होणार आहे. तसं आपल्याला शांत करायचं. आणि जेव्हा ते चित्त शुद्ध होईल, शांत होईल, तेव्हा मला अखंड त्या शांततेची ओढ लागते. त्यागा शांती पैसे नियम आहे ना भगवंताचा. अखंड शांततेची आवड लागली, त्याची ओढ लागली, त्याची एकदा दोनदा कधीतरी आपल्यातली असतीलच. समाधीमध्ये आपण काहीतरी योगनिद्रेमध्ये, ध्यानसाधनामध्ये तुम्ही हा अनुभव घेतच असणार आहे. ती ओढ लागली की मग अखंड साधनेची, मग त्या माणूस चालता बोलता उठता बसता त्याच्यातच राहतो. त्याला बाद समाधी असं म्हणतात. आणि मग ती सहजतेची अवस्था होते आणि मग तो अखंड त्या आनंदामध्ये असतो. आता मुख्य वेदांताचा नियमच आहे, सकल दुःखाची निवृत्ती, सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सकल दुःख म्हणजे काय, कुठलीही दुःख, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, माझ्याकडे हे आहे ते आहे, कुठलीही व्यक्ती, आता कुठलीही व्यक्ती जगातली दाखवा की त्याला दुःख नाही. मग या सगळ्या सुखदुःखाच्या पुढे जायचं म्हणजे काय व्हायचं, या सगळ्याच्या पार व्हायचं. म्हणजे सुख पण नाही, दुःख पण आहे, सुख दुःखे समेत
व्हायला लागतात, मग मला शुभ संकल्प येतात, मग मला स्वतःपुरते विचार नाही येणार, मग मी कुणाचं तरी चांगल्या काहीतरी आपण शुभ कार्य करू, काहीतरी सत्कार्य करू, यासाठी मग माणूस विचार करायला लागतो. मग शुभेच्छा झाल्यानंतर सुविचार येतात, मग आपण सद्गुरूंची भेट घेऊ किंवा कुठेतरी संतांच्या विचारात जाऊ, अशा प्रकारे माणूस विचार करायला लागतो. मग त्यानंतर सत्वात राहायला लागतो, रज आणि तमांच्या बाहेर तो येतो आणि सत्वगुणांची त्याला ओढ लागते. मग काय सत्वगुणे काय उदरगती, तमोगुणे अधोगती, हा नियमच आहे. मग तो त्या सत्वामध्ये राहायला लागतो आणि मग त्यानंतर या सगळ्यांना जेव्हा तो हळूहळू स्वतःची सोडवणूक करायला लागतो, तेव्हा तो त्या सगळ्याच्या पार पोचतो आणि मग असं अनासक्ती येते. मग कोणाकडनं काही अपेक्षाच राहत नाही, कुठलेही काय म्हणूया व्यवहार राहतच नाही, कोणाचे व्यवहार नाही, तो भेटला काय, त्याच्याशी माझी भेट झाली काय, कुठलीही एक्सपेक्टेशनच राहत नाही. आणि मग या सगळ्याचं फलित काय तर आनंदाची प्राप्ती, जी सातवी त्या आनंदाच्या प्राप्तीसाठी म्हणजे सद्रूप चिद्रूप आनंदरूप रामाला भेटण्यासाठी मला समर्थांनी अनेक प्रकारांनी ह्या अनुभवाच्याद्वारे आत्मारामाच्याद्वारे वर्णन करून विविध प्रकारे मार्गदर्शन केले जाते. आणि त्यासाठी हा मनोबलाचा अभ्यास करायचा आणि त्याच सद्रूप चिद्रूप, सत म्हणजे काय, जो अखंड आहे, त्याचं अस्तित्व अखंड आहे, त्रिकालाबाधित आहे. चित म्हणजे काय, ज्ञान आहे, ज्ञान हे अखंड आहे आणि आनंद आहे. या सगळ्याची जी शेवटचं जे आहे दॅट इज ब्लिस, हा जो आनंद आहे तो मिळण्यासाठी आपण या रामाकडे प्रार्थना करू, समर्थांकडे प्रार्थना करू आणि त्याला मार्गदर्शन मागूया, त्याच्या चरणी नतमस्तक होऊया. जय जय